नमस्कार. RT ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून BEd कॅप राऊंडसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. चला तर मित्रांनो, सुरुवातीमध्ये आपल्याला cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती यायचं. ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. असं तुम्हाला पोर्टल दिसेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी, ॲडमिशन प्रोसेस, CET एक्झामिनेशन्स, कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल्स, इन्स्टिट्यूट हेल्प मॉड्यूल्स आणि फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं आपल्याला 5 ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, कोणतं ऑप्शन चॉईस करायचं, ॲडमिशन प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पोर्टल दिसणार आहे. या पोर्टलवरती आपल्याला भरपूर कोर्स दिसणार आहे. MBA, MS, MCA, MEd, BEd, LLB सर्व आपल्याला कोर्स दिसतील या ठिकाणी. तर हे सर्व कोर्ससाठी CET सेल महाराष्ट्र सरकार घेतले जाते. तर आपल्याला या एंट्रन्स एक्झाम देऊन आपल्याला या ठिकाणी काय करायचं, आता कॅप राऊंडसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं. आपल्याला BEd कॅप राऊंडचं फॉर्म भरायचं आहे. तर आपल्याला कोणत्या ठिकाणी, इथे आपल्याला BEd बघायचं आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्स. आता या ठिकाणी बघा, LLB, BEd, BPEd आणि BA BC BEd. आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं, या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं बघा इथे क्लिक करायचं नाही, तुम्ही या ठिकाणी बघा BEd हा सिंगल ऑप्शन दिले, BEd या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. इथे बघा, कॅप राऊंड रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड, म्हणजे तुमचं कॅप राऊंड फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. आता कॅप राऊंड फॉर्म कसे फिलअप करायचं, आता पब्लिश नोटीस पण दिली या ठिकाणी, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल्स कसं आपल्याला फिलअप करायचं इथे डिटेल दिले या PDF मध्ये. तर PDF डाउनलोड करून तुम्ही सर्व PDF रीड करू शकता. तर या ठिकाणी बघा, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. आता तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी हॅव यू अपियर्स फॉर MH BEd CET असं म्हटलंय. या ठिकाणी काय करायचं, तुम्ही येस करून द्यायचं. येस केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर द्यायचं. रोल नंबर दिल्यानंतर तुम्ही चेक CET डिटेल्स चेक करायचं आहे, आपलं CET डिटेल्स. आता आपल्याला सर्व डिटेल दिसेल या ठिकाणी. नो केल्यानंतर आपल्याला हे बघा, नो केल्यानंतर आपल्याला आर यू NRI म्हणजे तुम्ही फॉरेनर आहे का असं विचारलंय. तर या ठिकाणी तुम्हाला येस केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल फिलअप करावं लागेल. आणि या ठिकाणी नो केल्या तर तुम्ही फॉरेनर नसेल तर नो करून द्यायचे. आणि या ठिकाणी पण हॅव यू अपियर्स या ठिकाणी येस करायचं नाही, फक्त नो करायचे. दोघी ठिकाणी तुम्ही नो करून द्यायचे. नंतर आपल्याला पुढचं ऑप्शन दिसणार आहे आणि आपली डिटेल त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर हे सर्व रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं. बघा, या लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले लॉग इन ID आणि पासपोर्ट फिलअप करायचं आहे. पासपोर्ट फिलअप केल्यानंतर लॉग इन करून द्यायचं. हे बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसेल. सुरुवातीमध्ये मी ऑलरेडी ॲप्लिकेशन फिलअप केलं होतं म्हणून ते डायरेक्ट एंडिंगला दाखवलं. तर इथे तुम्हाला सर्व प्रोफाईल बघायचे. आता हॅज अ कॅन्डिडेट नेम चेंज या ठिकाणी असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. चेंज फुल नेम, तुमचं नाव चेंज केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. रिझन फॉर चेंज नेम, कशासाठी तुम्ही चेंज केला ते सर्व डिटेल तुम्हाला रिझन द्यायचे या ठिकाणी. आता हे बघा, मराठीमध्ये सुद्धा बघायचं तुमचं नाव बरोबर आहे का, हे सर्व चेक करून घ्यायचं. हे सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, मेल तुमचं फिमेल जेंडर सिलेक्ट करायचं. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला या ठिकाणी आपलं इंडिया, बघा तुम्ही फॉरेनर नसेल तर तुम्ही इंडिया सिलेक्ट करायचं या ठिकाणी. नंतर आपली ईमेल ID चेक करायची, मोबाईल नंबर. नंतर आपल्याला या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. आता बघा, पुढची स्टेप असेल आपल्याला हे सर्व स्टेप बाय स्टेप सर्व आपल्याला फिलअप करून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस आपल्याला एक लाईनमध्ये ॲड्रेस द्यायचं. दुसरी लाईनमध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी ॲड्रेस तुमचं माउथ नसेल तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता. नंतर स्टेट सिलेक्ट करायचं, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, ते तालुका सिलेक्ट करायचं आणि
नंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचं आहे. बघा मी ऑलरेडी फिलअप केल्यामुळे त्याच्यामुळे ते डायरेक्ट शेवटी घेऊन जाते. तर आपल्याला या ठिकाणी आणखी कॅन्डिडेट टाइप्स, आता कॅन्डिडेट टाइप्स आपल्याला या ठिकाणी येणारे पुढचं ऑप्शन, द कॅन्डिडेट टाइप आर यू डोमिसाइल महाराष्ट्र स्टेट असं म्हटले तर तुम्ही या ठिकाणी बघा सिलेक्ट युअर एलिजिबल क्वालिफिकेशन काय तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का ग्रॅज्युएशन वरती तुम्ही BEd साठी अप्लाय करत आहे तर तुमचं इथे तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं तर पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसवरती तुम्ही BEd ला ऍडमिशन घेत असाल तर आर यू डोमिसाइल तुमच्याकडे डोमिसाइल आहे का तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. डिस्ट्रिक्ट तुमचं इथे या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढचं एक पेज दिसणार आहे असं बघा, ऑर्फन कॅटेगरी मायनॉरिटी. आता या ठिकाणी आर यू ऑर्फन तुम्ही अनाथ आहात काय असं विचारलं असेल तर हेच करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायचं. इथे ओपन, OBC, ST, SBC सर्व कॅटेगरी दिसणार तर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायचं. या ठिकाणी आता आपल्याला कास्ट वरती दिलं असेल तुमचं, आता या ठिकाणी पावरा दिलं तर पावरा सिलेक्ट केले. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, आता डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर येस, नसेल तर नो करायचं. आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कास्ट सर्टिफिकेट इश्यू अथॉरिटी, आता कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालंय ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचंय. डू यू हॅव ट्रायबल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का असेल तर येस, नसेल तर नो करायचं. डू यू हॅव बिलोंग टू मायनॉरिटी कॅटेगरी, आता तुम्ही मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये मोडतात का असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. बघा सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला सोशल रिझर्वेशन आपल्याला पुढे येणार आहे. आता सोशल रिझर्वेशन आर यू पर्सन विथ डिझेबिलिटी, तुम्ही अपंग आहात का असं विचारला तर असेल तर हेच करायचं, नसेल तर नो. आर यू सन, डॉटर, विंडो, वाईफ अँड ऍक्टिव्ह सर्व्हिस पर्सन, एक्स सर्व्हिस, आता या ठिकाणी नो करून द्यायचं. नो केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. बघा सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक सर्व पेज येतात पुढे, पण मी ऑलरेडी फॉर्म भरून ठेवले त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी मी क्लिक करते. आता अदर इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची या ठिकाणी. डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर कवी कुलगुरू कैलास दास संस्कृती युनिव्हर्सिटी, आता या ठिकाणी असेल तर हेच करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेज, आता स्पेशल कॉलेजसाठी तुम्ही अप्लाय करत असाल, स्पेशल तुमचं सब्जेक्ट असेल तर तुम्ही हेच केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल तुम्हाला ऑप्शन दिसतील, ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तुमचं स्पेशल स्पेशल एज्युकेशन असेल तर ते सिलेक्ट करावं लागेल आणि सेव्ह आणि नेक्स्ट करावं लागेल, नसेल तर नो करून द्यायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचे. हे केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन, आता क्वालिफिकेशन ऑप्शन येणार आहे पुढचं. या ठिकाणी आपलं क्वालिफिकेशन फिलअप करायचं. ॲड बटनावरती क्लिक करायचं. SSC, HSC, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असं आपल्याला सर्व डिटेल या ठिकाणी फिलअप करायचं. या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आपलं एज्युकेशन सिलेक्ट करायचं. SSC सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲड क्वालिफिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आणि सर्व डिटेल आपल्याला द्यायचे. SSC असेल, SSC नंतर स्पेशलायझेड स्ट्रीम, नंतर या ठिकाणी बोर्ड युनिव्हर्सिटी, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये पासआउट झाले तुम्ही आणि पर्सेंटेज द्यायचे आणि पासिंग मंथ या ठिकाणी सिलेक्ट करायचं. असं सेम टू सेम तुम्हाला आणखी HSC भरायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपलं 12वीचं HSC सिलेक्ट करायचं आणि ॲड क्वालिफिकेशन वरती सेम टू सेम फिलअप करायचं. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असं ॲड करत जायचं आणि सर्व डिटेल आपण या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. आता सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर फोटो आणि सिग्नेचर, आता फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं. या ठिकाणी हे बघा इथे फोटोची साईज म्हटले फोटोग्राफ अँड सिग्नेचर शुड बी इन द JPG PNG फॉर्मॅट, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय, बी ग्रेटर दॅन 4 KB किंवा 100 KB, 4 ते 100 पर्यंत KB तुम्हाला तुमचं फोटो क्रॉप करायचा आणि या ठिकाणी अपलोड करून द्यायचं. नंतर आपल्याला डायमेन्शन पण दिले आणि सिग्नेचर पण किती KB मध्ये आपल्याला लागणार आहे, 30 KB, 1 ते 30 KB पर्यंत आपल्याला सिग्नेचर लागणार. तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी आता ब्राउझरवरती सिलेक्ट करायचं. नंतर इथे चूज फाईल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं फाईलमध्ये जाणार त्या ठिकाणी तुमचा फोटो सिलेक्ट करायचा, नंतर अपलोड करून द्यायचं. चूज फाईलवरती जायचं आणि सिग्नेचर सिलेक्ट करायचं आणि सिग्नेचर अपलोड करून द्यायचं. अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं.
बघा सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, आता रिक्वायरमेंट कोणकोणते डॉक्युमेंट लागणार ते ऑप्शन येणार आहे. आता या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर्म, सी ई टी फॉर्म, स्कोर कार्ड, डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, स्टेटमेंट मार्क्स SSC आणि स्टेटमेंट मार्क्स HSC, स्टेटमेंट मार्क्स ग्रॅज्युएशन, स्टेटमेंट मार्क्स पोस्ट ग्रॅज्युएशन, हे सर्व तुम्हाला रिझल्ट तुम्हाला एकत्र करायचं आहे. आणि ते डॉक्युमेंट तुम्ही एकत्र केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, अपलोड करायचं. या ठिकाणी अपलोड बटन येणार आहे, तुम्हाला इथे डाउनलोड सारखं बटन येणार आहे. ते बटनावरती तुम्ही क्लिक करून द्यायचं आणि डायरेक्ट तुम्ही तुमच्या फाईलमध्ये जाणार आहे, तुमचे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आणि अपलोड करून द्यायचं. अपलोड केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट चेक करून घ्यायचं, आपला डॉक्युमेंट ॲक्युरेट अपलोड झालं आहे का. तर तुम्ही या ठिकाणी बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट दिसणार आहे. तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला दिसणार आहे. आता हे सर्व डॉक्युमेंट दिसल्यानंतर पुढची स्टेप काय असेल, तुमचं पे ॲप्लिकेशन फी. आता पे ॲप्लिकेशन फी, हे बघा पे ॲप्लिकेशन फी तुम्हाला ऑप्शन येणार आहे. इथे टिक केल्यानंतर कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं. कन्फर्म केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फायनली सबमिट होऊन जाणार. तर हे सर्व आपल्याला A to Z प्रोसेस आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. ही फायनल स्टेप आहे ऑलरेडी. आणखी तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन चेक करायचं असेल तर तुम्ही एक एक ऑप्शन सिलेक्ट करून ओपन करून तुम्ही बघू शकता आणि तुमचं सर्व फिलअप केलेलं ॲक्युरेट आहे का ते सर्व चेक करू शकता. आणि चेक केल्यानंतर फायनली तुम्ही या ठिकाणी डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी कन्फर्म ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमचं फायनली ॲप्लिकेशन सबमिट होऊन झाल्यानंतर. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.